info.in या YouTube वाहिनीवरती जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं ज्या वेळेला बॅटिंग करणारा संघ जो एकदम पाहतोय राहुल ग्राफिक्स यांनी धावा बनवलं नाही, फक्त आणि फक्त एकदम पाहतोय 24 धावा 25 धाव संख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी श्री कालभैरव चापडी या संघाकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला सुमित आहेत, एका साईडला स्मित आहेत. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी दोन टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो, इन्व्हाइट करतो एनएस कन्स्ट्रक्शन आणि त्यांच्या आगेच खेळण्यासाठी छावा स्ट्रायकर्स दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतो. आपण टॉस करण्यासाठी अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर अगदी पाहतोय उत्तरार्धाच्या खेळात देखील सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉल जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 25 धाव संख्येची गरज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल अगदी पाहतोय डाऊन द लेग साइड हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव संख्येने इथून पुढे सुरुवात झाली आहे. 24 मध्ये फक्त आणि फक्त अगदी पाहतोय जिंकण्यासाठी 24 धाव संख्येची गरज आहे. बॉल टू इक्वेशन असा सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. परंतु इंस्टाग्राम जर ओपन केला तर द क्रिकेट रायगड असं पेज आपल्याला पाहायला मिळतं. तेही ऋषी टेंबे यांच्या माध्यमातून ऑपरेट करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामधील अगदी आपण पाहतो सर्वच खेळाडूंना, त्याचबरोबर आमच्या समालोचकांना आणि संपूर्ण आयोजकांना अगदी पाहतोय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं जे करतात आणि त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामधील जे खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यांना प्रसिद्ध करण्याचं काम रील्सच्या माध्यमातून ऋषी टेंबे आपल्याला करताना पाहायला मिळतात. त्यांचं पेज आहे. जर अजूनही तुम्ही इंस्टाग्रामवरती द क्रिकेट रायगड या पेजला फॉलो केलं नसाल तर इंस्टाग्राम लगेच ओपन करा आणि त्या पेजला आपण लगेच फॉलो करा. येणारे सर्व मोठमोठ्या टेनिस क्रिकेटरचे अपडेट्स आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळतात. दरम्यानच्या कालावधी मैदानाच्या आतमध्ये विकेट सोबत धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती कुरवडे गावाला बिलॉंग करणारे प्रतीक पानवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. फक्त आणि फक्त अगदी पाहतोय 25 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. परंतु गोलंदाजी मार्ग वरती रोहित आले. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही देखील मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय आणि त्यांच्या माध्यमातून एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये घेताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल प्रतीक आलेत. क्रॉस बॅटेड केलेला फटका वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार. परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मी दाखल झालोय याची जाणीव करून देणारे फटके आपण पाहतो. याही वेळेला त्याच पद्धतीचा स्ट्रोक सिलेक्शन केलंय. अगदी पाहतोय रेस लागली आहे, भाग मिल्का भाग सारखी रेस आणि बॉल अगदी पाहतोय स्कोअर लेग दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. याही वेळेला धावा मिळतील 4 चौकार. मध्ये आपण पाहतोय टॉस होतोय. ज्या वेळेला एनएस कन्स्ट्रक्शन टीमच्या बाजूने टॉस केला, प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे. जावेत मैदानाच्या आतमध्ये
अगदी आपण पाहतोय प्रतीक आले, प्रतीकने इरादे स्पष्ट केले त्यांच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतोय 15 धावा मागच्या 4 बॉल वरती त्याने जमा केल्या. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती अर्थात 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. येणाऱ्या उर्वरित आपण पाहतोय 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 18 बॉल मध्ये जर विचार केला तर इथे 25चा पाठलाग करायचा होता. फक्त आणि फक्त 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 18 मध्ये 9 बनवायचे आहेत. यानंतरची होणारी मॅच NS कन्स्ट्रक्शन, त्यामुळे आपण फिल्डिंग घेतली आहे. ही मॅच संपल्या आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे. मॅच क्रमांक 7वी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगचा खेळ अद्यापर्यंत सुरू आहे आणि फक्त जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज श्री काळभैरव चापडी या संघासाठी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. वन साइड डॉमिनेट केलं या टीमने. ज्या वेळेला गोलंदाजीसाठी अगदी बातवे सुमित आले, सुमितने चांगली गोलंदाजी केली होती 6 धावा खर्च करून. अगदी बातवे इकॉनॉमिकल राहिले. त्यानंतरला विचार केला तर सोहम आले होते. सोहमने देखील अगदी पाहतोय फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट आपल्या नावावरती केले होते. हो, यावेळेला आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं. स्विच इटचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता, परंतु त्यावेळेला आपण पाहतोय गॅप्स नाही शोधू शकले आणि एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. त्यानंतर अगदी आपण पाहतोय गोलंदाजीचा विचार केला तर तिसऱ्या षटकासाठी सुजल आले होते. सुजलने देखील 4 धावा खर्च केला आणि 3 विकेट आपल्या नावावरती केले होते. आणि नंतर स्मिथ आले, स्मिथने 2 विकेट आपल्या नावावरती करताना पाहायला मिळाले. अशा पद्धतीने समोरच्या टीमला अर्थात आपण पाहतोय राहुल ग्राफिक्स या टीमला थांबवलं गेलं आणि फक्त 24 धावसंख्येवरती 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्मिथ अगदी आपण पाहतोय गोल्डन डकच्या शिकारामध्ये मैदानाच्या बाहेर तर गेले, परंतु प्रतीकने चांगली कामगिरी केली. हो, याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं पाठीमागच्या दिशेने. बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. खेळाडू होते, त्यांचे प्रयत्न पडलेत कमी. बॉलने दिले 4 धावांची हमी. याही वेळेला सीमा रेषेबार चौकार. पाहतोय फक्त 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हो, तोही आपण पाहतोय का फटका खेळलाय समोरच्या दिशेने. विजयी षटकार येताना पाहायला मिळतोय. श्री काळभैरव चापडी संघ लगातारचे 2 मॅच विजयी होताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री काळभैरव. नो डाऊट अगदी आपण पाहतोय ज्यांच्या नावावरती पहिल्या इनिंग मध्ये हॅट्रिक लागली होती असे सुजल ठरले त्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. 3 विकेट आपल्या संघासाठी मिळून दिले. समोरच्या संघाला अगदी पाहतोय बॅकफुट वरती टाकलं असे सुजल ठरले त्या मॅचचे हिरो. सुजल यांना इन्व्हाइट करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देऊन अर्थात एक ब्रँडेड कॅप देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. त्यामुळे सुजल बॉक्स मध्ये. त्यानंतरची होणारी मॅच आपण पाहणार आहोत. मॅच क्रमांक 8, जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला NS कन्स्ट्रक्शन, जिथे टॉस झाला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपल्याला अगदी इथून पुढे राजनजी शिंदे यांच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळाला. हॅलो, या पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात, आवाजामध्ये बदल करूयात. ऋषी टेंबे यांचा आवाज पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये तुम्हाला सर्वांना
यस, अद्यापर्यंत आपण आवाज ऐकला संजयजी शिंदे सरांचा. याच्यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. एका बाजूला छावा स्ट्रायकर्स खडकोली आणि एका बाजूला एनएक्स कन्स्ट्रक्शन मांगरूला संघ पाहायला मिळतोय. प्रथम क्षेत्ररक्षणासाठी एनएस कन्स्ट्रक्शन मांगरूल हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि छावा स्ट्रायकर्स खडकोली हा संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आता दोन बॅटर, एका बाजूला शंतनू महाडिक. एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे कृपया शंतनू महाडिक. नु बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅचला आता होतीये सुरुवात. पहिलं षटक हातासाठी हितेश नवकरगावचा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला करण चांबरे आणि एका बाजूला शंतनू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल खोलात टाकलाय, तिकडे खेळून काढले, तिकडे क्षेत्ररक्षक आलेत. शॉर्ट मिड ऑफला तिकडे चेंडूला अडवले. त्याच्यानंतर चेंडूची फेकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जातीये. मैदानाच्या आतमध्ये हितेश डेपे गोलंदाजीसाठी आलेत. चांगली कामगिरी हाही खेळाडू करत असतो आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याला चांगली कामगिरी करायची आहे. शंतनू महाडिक मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. प्रथमच या सामन्यात स्ट्रायकिंगकडे दुसरा बॉल P1चे षटक. त्याच्या बॅट मधून अडव्या बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शंतनू महाडिकला स्वस्तात परतावं लागेल. मैदानाच्या डावखोरे हाताचा असणारा हा फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खेळपट्टीवरती आता त्याला तग धरून उभं राहणं गरजेचं आहे. डावखोरे हाताला साथ देणारी खेळपट्टी आहे, परंतु सकाळच्या 17 पर्यंत पासून आजच्या या दुपारच्या 17 पर्यंत डावखोरे हाताची फलंदाजी आपण पाहिलेली नाहीये. परंतु या मॅच मध्ये स्वयंला आता चांगली कामगिरी करायची आहे. हितेश चांगली गोलंदाजी करतोय. शंतनूला त्याने स्वस्तात मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पुढचा बॉल. यस, याही वेळेला पहा बॅट्समनला अगदी बॅटही फिरवायला संधी दिली नाहीये. इतका चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतो हितेश. स्वयं मैदानाच्या आतमध्ये आले. स्वयंला आता चांगली कामगिरी करायची आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये इतकी चांगली बॅटिंग त्याने केली नव्हती. आता या मॅच मध्ये बॅटिंग करणं गरजेचे असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हितेश डेपे. याही वेळेला आडव्या बॅटने केलेला फटका. बॉल जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 4 स्वयंच्या बॅट मधून SGPL चौकार. मध्ये स्वयं दाखल झालेत. स्वयं डावखोरे हाताचा फलंदाज आहे आणि त्याने सांगितलंय पहिल्याच बॉल वरती चौकार केलाय. हा पहिला बॉल निर्धावला, त्यानंतर स्वयंने चौकार आता खेचलाय. पुढचा बॉल हितेश पुन्हा एकदा. या हिवीला अडव्या बॅटने खेळायचा होता. यावेळेला चेंडूला पाहिलं नव्हतं, परंतु बॅट फिरवली होती वेगाने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता निर्धाव चेंडू होते. हितेश चांगली गोलंदाजी करतो, वेगाने गोलंदाजी करतो हितेश सुद्धा, परंतु स्वयंला धावा बनवायच्या आहेत. 3 बॉल अद्यापपर्यंत फेस केले. 4 धावा त्याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पुढचा बॉल P1चे षटक मार्गस्थ असताना याही वेळेला अडव्या बॅटने या वेळेला बॉलला पाठवलंय मैदानाच्या
बाहेर 6-6-6 स्वयंच्या बॅट मधून SGPL ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये स्वयं दाखल झाल्यात आणि स्वयं सांगतायत मी मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी आलोय. त्याच्या माध्यमातून चौकार आला, त्याच्या माध्यमातून षटकार आलाय. स्वयंची बॅट आता बोलायला सुरुवात झाली आहे. परंतु करण आता स्ट्रायकिंग एंडकडे आले, ज्याने मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना कुठेतरी बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आता त्याला चांगली कामगिरी करायची आहे. ॲज अ सलामीवीर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. आता बॅटिंग त्यांना चांगली करायची आहे. राज गोलंदाजीसाठी वाघोचे संघाला बिलोंग करणारा हा खेळाडू दुसऱ्या षटकासाठी पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण. करणच्या बॅट मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉल वरती धावा येतील 6 षटकार. बॉल वरती षटकार खेचलाय. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षण. तिकडे तैनात आहेत. चेंडू पकडतील तद्वार मात्र मैदानाच्या आतमध्ये करणच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. पहा, एक चांगल्या खेळाडूची निशाणी हीच असते. ज्या वेळेला खराब बॉल असतो त्यावरती मोठा फटका खेळणं गरजेचं असतं आणि त्यावेळेला चांगला बॉल असतो त्यावेळेला सन्मान देणं गरजेचं असतं. तेच काम आता करणने मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग कडे स्वयं, ज्याच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आलाय. पुन्हा एकदा स्वयं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडकडे. राज गोलंदाजी करत असताना 2 बॉल मध्ये धावा केल्यात, खर्च 7. पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडकडे. स्वयं डावखोऱ्या हाताचा फलंदाज. राज याही वेळेला लोअर फुलटा चेंडू, त्याच्यावरती समोरच्या दिशेने केलेला आक्रमण. खेळाडू आहेत परंतु थोडेसे झालेत फंबल. तद्वार मात्र एक धाव. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने हा फटका खेळला होता परंतु बॉलचा स्पीड इतका नव्हता. फटका चांगला खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने आले होते, त्याच कारणाने एक धाव मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे करण. पुढचा बॉल याही वेळेला अडव्या बॅटने खेळायचा होता परंतु अंपायरने सांगितले की ऑफस्टिकच्या बाहेर असणारा हा बॉल, त्याच कारणाने आणखीन एक अतिरिक्त धाव या धावफलकावरती ऍड होईल. आणि धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना राज गोलंदाजी करतात. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे. ओमकार, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. राज आणखीन एक अडव्या बॅटने यावेळेला स्टँड अँड डिस्पॅच. बॉल मैदानाच्या बाहेर. 6-6-6 यावेळेला ओमकारच्या बॅट मधून षटकार. बॅट मधून षटकार आलाय. करण आता मैदानाच्या आतमध्ये गोखणारी फलंदाजी करतायत. 2 षटकार त्यांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा याही वेळेला अकुट टप्प्याचा चेंडू गॅप मधून खेळून काढलाय. बॉल बघता बघता गोलीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर. 4-4-4 क्रॅकिंग चौकार. त्या अद्यापपर्यंत बनवल्या गेल्यात. करण मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय आणि धावा सुद्धा बनवतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राज. पुढचा बॉल याही वेळेला अडव्या बॅटने परंतु या वेळेला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक करणच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल मैदानाच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार.
नंतर 36 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. पाच स्वयं मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांच्या माध्यमातून षटकाराला चौकाराला, त्याच्यानंतर लगेचच स्वयंचे जे रंग होते ते रंग पाहून लगेचच करणने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रंग बदलले आणि षटकार चौकार खेळायला सुरुवात केली आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा जिगर आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगकडे स्वयंला आता चांगली कामगिरी करायची आहे. धावा बनल्या गेल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर. 36 धावा 36. पुढचा बॉल यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू, त्यावेळेला अंपायरने सांगितलंय की नो बॉल, मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता, परंतु नो बॉल असल्या कारणाने इकडे बॅट्समन बचावले गेलेत आणि त्याच वेळेला नो +1, त्याच कारणाने 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 38 धावा धावफलकावरती लगावल्या. 38 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही तिसऱ्या षटकातील पहिला बॉल टाकायचा आहे. उघडा डोले पहा नीट, पुढे असणार आहे फ्री हिट, कारण स्ट्रायकिंग एंडकडे आहे करण जांभरे, ज्याच्या माध्यमातून षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. करण सांगतोय मागच्या मॅच मध्ये मी गोलंदाजी करत असताना 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये माझी फलंदाजी गरजेची असणार आहे. त्याची बॅट आता तलपती आहे, तो आता रंगात आहे, तो ढंगात आहे, त्याला आता स्ट्रायकिंग एंडकडे राहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल, लोवर फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॅट वेगाने फिरवली होती, क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने चेंडूवरती येत आहेत, फेकी करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला वेगाने आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 40 धावा धावफलकावरती बनला. फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा येताना पाहायला मिळतात. जिगर गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल नो पद्धतीचा पाहायला मिळाला, बिमर चेंडू, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती लोवर फुलटॉस चेंडू हाताळण्यात आल्या. एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि एक चेंडूंमध्ये विचार केलात ना तर तब्बल 4 धावा खर्च केल्या गेल्यात जिगरच्या माध्यमातून. पुढचा बॉल, राजचं जे षटक होतं ना ते पूर्णपणे मॅच चालू करून देणारं षटक होतं कारण स्ट्रायकिंग कडे जिगर. या हिवेला पहा पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, अंपायर सुद्धा आमच्याकडे वळून सांगतायत की हा बॉल वाईट असणार आहे, अतिरिक्त धाव, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. करणला स्ट्रायकिंग कडे राहणं गरजेचं आहे, परंतु स्वयं सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. जिगर वरती दबाव आहे. पहिला बॉल त्याने नो बॉल टाकला होता, त्याच्यानंतरच्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, परंतु लगेचच आता एक अतिरिक्त चेंडू त्याने हाताळलाय. पुढचा बॉल अद्यापपर्यंत एकच चेंडू हाताळला गेलाय. अकट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, यावेळेला स्वयंच्या बॅट मधून खूप दूरवरचा, जा शोधून आणा, इतक्या लांबवर मारलाय, हा आलाय षटकार. फलंदाज सिंगल डबलची भाषा आता बोलत नाहीयेत. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये यायला सुरुवात झाली आहे. स्वयं सुद्धा आक्रमक झालेत, षटकार आलाय. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, या हिवेला पहा खुलात टाकला होता, हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात स्ट्रायकिंग कडे. पुन्हा एकदा करण जांभरे या नावाने या स्वराज्य ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये दखल घ्यायला भाग पाडली आहे, कारण की काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल जिगर यांचा, करण स्ट्रायकिंग कडे.
पुन्हा एकदा जिगर. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, परंतु याही वेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 चौकार. आता बोलतीये पुढचा बॉल. याही वेळेला पहा कुट टप्प्याचा चेंडू, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आता बऱ्याचशा काळानंतर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गात असताना अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे करंट स्ट्रायकिंग कडे. पुढचा बॉल. याही वेळेला खोलात टाकलं होतं समोरच्या दिशेने केलेला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने आले, तद्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात येते. पहिल्या डावाचा तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने केलेली ही कामगिरी संघासाठी रन बनवले गेले आहेत. दोन्ही बॅटरने आता चांगली कामगिरी केली आहे. चौकार षटकार दोन्ही बॅटरने खेचले. त्याच कारणाने जी भागीदारी होती ती भागीदारी आता कुठेतरी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. पहा आता कुठेतरी जमेची बाब म्हणजे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. त्यांना आता गोलंदाजांवरती मोठे फटके खेळायचे आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे करण चांबरे, ज्या खेळाडूने आजच्या दिवसात चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे तोच खेळाडू. शेवटच्या षटकातील पहिला बॉल अकूट टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण. बॉल हवेच्या सोबतच मैदानाच्या बाहेर. 6 करणच्या बॅट मधून षटकार. करणची बॅट मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चौबाजूला तळपतीये. या वेळेला पहा घुटना टेक, तमाशा देख. आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. करण जांभरे ऑन अ फायर मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार. वैयक्तिक त्याला करायचे आहेत. पुढचा बॉल. लोअर फुलटच चेंडू, त्याच्यावरती खेळलेला समोरच्या दिशेने फटका. याही वेळेला बॉल एक टप्प्यावरती मैदानाच्या बाहेर. 4 4 4 चौकार. ती पूर्ण झाली तर ओमकार यस मैदानाच्या आतमध्ये करण आक्रमक झालेत. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतायत. पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण, परंतु यावेळेला फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. 47 धावांवरती बाद होतोय. पहा की करणसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फलंदाजी केली आहे. सुद्धा बराच वेळा संधी मिळाली आहे, कारण की षटकार चौकार आपल्याला सातत्याने या मॅच मध्ये पाहायला मिळतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज झालेत. अडव्या बॅटने याही वेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, बॉलला पकडलेत, फेकी केलेत. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंड कडे, आणि आता स्वयंला पुन्हा एकदा जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर.
आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग कडे साई आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर उसळी येणारा नव्हता. त्याच वेळेला आणखीन एक खेळाडूला आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे आणि पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला तर परिवर्तन आपल्या समवेत जुळतील. संजयजी शिंदे सर. अंपायर जे आपले उभे आहेत त्यांना पाण्याची पूर्तता लगेचच करायची आहे. खेळामध्ये ऐकलात पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. आपण पाहतो एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा HPL 2025 अगदी पाहतोय दिवस क्रमांक पहिला मॅच क्रमांक 8वी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झाल्या आहेत, परंतु पूर्वार्धाच्या खेळामध्ये काय खेळली गेली आहे. करण अगदी पाहतोय या नावाची चर्चा येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये या संपूर्ण लोणेरे विभागामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक 47 धावा यांच्या बॅट मधून आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतोय ज्या वेळेला पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. एका साईडला राज आहेत, एका साईडला राजन शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी शंतनू महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
शंतनू अगदी पाहतोय स्वस्तामध्ये परतल्यानंतर करणने काय बॅटिंग केली आहे. संपूर्ण खेळाडूंना संपूर्ण प्रेक्षक वर्गांना प्रभावित करणारी बॅटिंग. आता त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. येतोय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. राजन यांच्या बॅटमधून आपल्याला पान मिळाला. टीमचे कॅप्टन आहेत. हो, याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोर यावेळेला फिल्डर पान मिळत आहेत. सेकंड कॅच आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळते. मागच्याही बॉलवरती एकदम पाहतोय चौकाराच्या अगोदर एक कॅच आली होती, ती ड्रॉप झाली. त्यानंतरला याही वेळेला आपण पाहतोय संधी तर शंतनूने निर्माण करून दिली होती, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून पुढे जीवनदान मिळताना पाहायला मिळते. परंतु हरकत नाही आहे, 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तेवढं जास्तीचं नुकसान काही इथून पुढे होणार नाही आहे. सिंगल डबलने अशी जर धावसंख्या गेली तर फिल्डिंग करणार टीमला तितकंसं त्रासदायक नाही ठरणार. उलट टाकला होता, अगदी पाहतोय खोदून काढलाय समोरच्या दिशेने ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिलाय. एक स्विंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या तळपकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती आहे, परंतु चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाडावा लागणार आहेत. ज्या पद्धतीची बॅटिंग करणने केले, मैदानाच्या चौफर बॅटिंग करण यांची पाहायला मिळाली, त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. हो, एक तिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि बघता बघता षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येताना पाहायला मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या तळपकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती आहे 18 बॉलचा खेळ अजून इथून पुढे बाकी असणार आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये जर विचार केलात तर अजूनही आपण पाहतोय 63 धावसंख्येची गरज मॅच मध्ये असणार आहे. 21च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे NS कन्स्ट्रक्शन या टीमला करावी लागणार आहे. राजन शिंदे संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅकफुटला आले, कारण की गोलंदाजाने तितकीशी चांगली कामगिरी नाही केली. सर्वच गोलंदाजाने अगदी पाहतोय डबल डिजिट मध्ये धावा खर्च केल्या. ज्या वेळेला आपण पाहतोय हितेशने 11 धावा खर्च केला होता, परंतु राजने 25 धावा खर्च केल्या. जिगरने आपण पाहतोय 18 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आदित्य यांनी 16 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने टीमची धावसंख्या 70 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्यात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. समोर विचार केला तर राजन आहेत, त्यांच्या समोर विचार केला तर राज आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता दाखवावी लागणार आहे. आकू टप्प्याचा बॉल होता, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय लाईन अँड लेन वरती कंट्रोल नव्हतं. बाहेरच्या दिशेने बॉल हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावसंख्येने इथून पुढे सुरुवात केली आहे गोलंदाजी करत असताना अक्षय याने अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहेत. बॅटिंग करावी लागेल. ओ, पुढे आले होते, अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. त्यावेळेला शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी विचार केला तर मग अक्षयांचा राहिला होता, परंतु बराचसा बॉल बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि त्यामुळे लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पुढे चालली लवकरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. आकू टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केले आक्रमण, अक्षरशः तुटूनच पडले. बिग हिट. बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. खेळपट्टीचा अगदी विचार केला तर मधोमध बॉल होता आणि त्यावरती अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या शेवट नजरेपर्यंत बॉलपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतरला अगदी पाठीमागच्या दिशेने सहजरित्या सोप्या पद्धतीने बॉलला सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ केलं. 6 धावा देणारा हा फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. पहिला बॉल अद्यापर्यंत डिलिव्हर झालाय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल राईट मूव्ह द विकेटने. ओ, या वेळेला आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेरच बॉल डिलिव्हर झालाय.
त्यामुळे नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल टप्पा पडलाय. नो बॉलचा इशारा. येणारा पुढचा बॉल आपण पाहतोय तो म्हणजे फ्री हिट स्वरूपाचा इथून पुढे असेल. म्हणजे गोलंदाज अगदी पाहतोय संधी निर्माण करून तिथेच बॅटरसाठी आता इथून पुढे संधीचं सोनं करावं लागणार आहेत. कारण का आव्हान जरी मोठं असलं 71 धावसंख्येचा, परंतु तुम्हाला प्रयत्न करणं मैदानाच्या आतमध्ये हे फार गरजेचं असणार आहे. सातत्याने आपण पाहतो ना टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण सातत्याने लहानपणापासून हे वाक्य ऐकलंय. त्यामुळे आपण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागणार आहेत. नो बॉल होता. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. ओ फ्री हिटचा बॉल काय फटका खेळलाय. बॅकफुटला आलेत. पंच केलं. पंच पॉवरफुल आहे आणि त्या पलीकडे विचार केला तर इट्स अ नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट. नो बॉल वरती धावा मिळतील 4. अगदी आपण पाहतोय नो बॉल होता त्याच्यावरती चौकाराला टीमची धावसंख्या 22. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. समोर आपण पाहतो राजन आहेत. ओ फ्री हिटचा बॉल होता परंतु त्याही पलीकडे विचार केला तर पुन्हा एकदा नो बॉल. कहाणीमध्ये सातत्याने ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळते. खेळपट्टीच्या बाहेर म्हणजे शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने ठेवला गेलाय, परंतु अद्यापर्यंत विचार केला तर अयशस्वी राहिलाय. नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. टीमची धावसंख्या 23 आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि अद्यापर्यंत फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केले. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजन यांचा वा 29 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती 2 बॉल सगळे झाले. 29वा धाबळकवरती बाहेर मिळतात. या खेळपट्टीवरती अशक्य असं कोणतंच टार्गेट नाहीये हे सिद्ध करून दाखवताना राजन. ओ कोलाट टाकला होता. ओव्हर पिच बॉल होता. आक्रमण करायचं होतं. अगदी पाहतोय एक सिंगल घ्यायची आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. शंतनू महाडिक आपले आपले मिळाले मास्टर माइंड. यस्तांच्या मागे आले. पहिला बॉल अगदी आपण पाहतो या बॉलच्या अगदी अगोदर आणि त्यानंतर लागून पाहतो धावचीच्या स्वरूपामध्ये इथून पुढे फलंदाज राज मैदानात. च्या मागे पाहायला मिळाले आणि चांगली विकेट किपिंग तिथे गेले. बॉल पर्यंत पोहोचले. फ्रिकी केली आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र दाखल होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती टीमची धावसंख्या तळपकडती पाहायला मिळते 29 आकड्यावरती. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. म्हणजे विचार केला तर अक्षयने 8 बॉल हाताळलेत. त्यामधले 3 बॉल हे लीगल आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहेत. खेळपट्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. हा मला असं वाटतं की इथून पुढे चौथा नो बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय जो खेळपट्टीच्या बाहेर
यस अगदी पाहतोय बराचसा वेळ आपण खर्च करताय, अन्यथा आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. हो आक्रमण केलंय, बॉल हवेमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतंय. एक सिंगल तर घेतली गेली आहे, एका धावेवरती थांबावं लागणार आहे. फ्री हिटचा बॉल होता, जरी कॅच पकडली असती तरी तिथे जास्तीचं नुकसान झालं नसतं. बॅटर तिथे आपल्याला सेफ पाहायला मिळालं असते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालले धावपकावरती पाहायला मिळते 31 आकड्यावरती 31 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणारे षटक क्रमांक दुसरं इथून पुढे आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळते. हो कोलाट टाकलाय समोरच्या दिशेने, 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय, फिल्डिंग चांगली राहिली आहे, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय जास्तीचं काय मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती ही सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल होता, परंतु अगदी पाहतोय पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आला म्हणजे शेवटचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. शेवटचा बॉल होता, समोरच्या दिशेने करायचं होतं आक्रमण, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक धाव घेतले गेली, फिकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय फक्त आणि फक्त एका धावेवरती थांबावं लागणार आहे. अखेरकार बराचसा वेळानंतर षटक क्रमांक दुसरा आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 12 बॉलच्या अखेरीस 34 आकड्यावरती 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 37 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 12 मध्ये 37 बनवायचे आहेत, परंतु मागच्या षटकामध्ये अक्षय याने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 26 धावा आणि त्याच वेळेला अजून पाहतोय त्यांनी 12 बॉल घेतले. जे 6 बॉल डिलिव्हर करायचे असतात त्या 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी अक्षयने 12 बॉल घेतले, म्हणजे जवळपास अगदी पाहतोय एक एक्स्ट्रा षटक त्यांच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळाले आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 34. 37 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती करण. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. करणने देखील त्याच पद्धतीची सुरुवात केली ज्या पद्धतीची सुरुवात अक्षय यांनी केली होती. टप्पा सापडत नाहीये ज्या पद्धतीने अगदी पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. स्पर्धा फार मोठी आहे, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. हो कोलाट टाकले, ओव्हर पिच बॉल, आक्रमण केलंय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक उत्तुंग असा सिक्सर. षटकार आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळाला. ओ यावेळी आपण पाहतोय कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये खोलात टाकला होता. त्याच वेळेला आपण पाहतोय फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती 40 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती बॅकफुटला आले होते, आक्रमण करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये विचार केला तर वाईड आणि नो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मी तर म्हणेन जवळपास 10 ते 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करणाऱ्या टीमने, परंतु बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात, त्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा इथून पुढे होतोय. 71 धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहतोय करायचा होता. अद्यापर्यंत NS कन्स्ट्रक्शन चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत, परंतु फिनिश करावं लागेल. पोलात टाकलाय, समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाही आहे, तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल आणि फक्त इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती 42. पुढचा बॉल फुल टॉस, त्याच्यावरती केले आक्रमण, आकाशाला गवस निघालणारा हा उत्तुंग असा राजन शिंदे यांचा ब्रँड दाखवणारा सिक्सर.
पर्यंत 49 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आहे. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. हो याही वेल ओव्हर पिच बॉल होता अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ झाले. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं होताना पाहायला मिळत आहेत. वा कौतुक करावं ना ते म्हणजे अगदी पाहतोय नॉन स्ट्राईक एंड बॅटरचं अर्थात महेंद्र यांचं. कारण का महेंद्र यांचा कॉल होता ज्या वेळेला पहिली धाव वेगानं घेतली फिल्डर वरती प्रेशर क्रिएट केलं गेलं आणि त्या प्रेशर मध्ये अगदी पाहतोय थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती 51. 20 धावसंख्येची गरज असणार आहेत. अद्यापर्यंत आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. महत्वाचा बॉल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अजून आपण पाहतोय या षटक क्रमांक 3 मधील शेवटच्या बॉल साठी थांबावं लागणार आहेत. हाही षटक विचार केला तर अगदी थोडस लांब वरती जाताना पाहायला मिळत आहेत. 7 मध्ये 19 ची गरज. महत्वाचा बॉल. ओ काय घडले मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 19 ची गरज होती. महत्वाच्या क्षणी एक गोल्डन विकेट. राजन इथून पुढे आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. विकेटचा पता तीन षटकं हाताळण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने बराचसा वेळ खर्च केलाय हे अंपायर आमच्याकडे दर्शवतात. त्यामुळे आपण पाहतोय एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा घ्यावं लागेल. संतोष याची आपण नोंद घ्यायची आहे आणि तुम्हाला एक खेळाडू हा 38 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. याच्याकडे मी आपलं लक्ष वेधतोय कारण का आपण बराचसा उशीर केलाय. 6 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय इथून पुढे 19 ची गरज असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिगर दाखल झालेत परंतु महेंद्र अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये अगदी आपण पाहतोय 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. महत्वाचं आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चला फिल्डिंग करणार टीम लक्ष भेटतो आपण थोडीशी घाई करा. मॅचला इथून पुढे आपण लगेच सुरुवात करणार आहोत. महेंद्र आहेत स्ट्रायकिंग एंडला. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतो संकेत दाखल झाले. 6 मध्ये 19 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. सामन्याला पुन्हा एकदा करूयात आपण सुरुवात. 6 बॉल 19 ची गरज. त्यातील पहिला बॉल हवेत तर उडवलाय. तिथे आपल्याला खेळाडू येताना पाहायला मिळतील. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ झालाय परंतु 2 खेळाडूंना बीट करून 1 बाउन्स. वाईड इज लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड. चौकार. येताना पाहायला मिळाला. मॅच अजूनही ऑन आहे. 5 मध्ये जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. महेंद्र एका साईडला संकेत. फुल टॉस अगदी पाहतोय. चुकीला माफी नाहीये. याही वेळेला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. मॅचला ऑन करणारा षटकार. मध्ये 19 पाहिजे होत्या. पहिल्या 2 बॉल वरती संकेतने धावा खर्च केल्या 10. इथून पुढे 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 4 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. मांगरुल गावाला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र NS कन्स्ट्रक्शन या टीम साठी चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. दोन्ही संघासाठी ऑन आहे. इथून पुढे काय घडणार ते पाहायचंय. पुढचा बॉल ओ गोलात टाकलाय. बॅटर फिरवली आहे. आडव्या बॅटनं आपण पाहतोय बॅट स्विंग केली आहे. व्हेन यू हिअर द क्लीन साऊंड दॅट टाइम बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आणखीन एक दमदार अनदर बिग हिट. सिक्सर.
फक्त आणि फक्त आपण पाहतोय 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 4 षटकामध्ये. 3 मध्ये 3ची गरज असताना सामनाच संपवलाय की काय. ओहो, का बॅटिंग केली आहे अफलातून, अप्रतिम. आणि या मैदानावरती आज इतिहास घडवलाय या दोन्ही बॅटर्सने आणि त्याच वेळेला संपूर्ण NS कन्स्ट्रक्शन टीमने. 71 धावा इथून पुढे आपण पाहतोय चेस केल्यात ते म्हणजे सामना फिनिश. मध्ये असं वाटलं होतं 70 धावा म्हणजे खूप झाल्या. इथून पुढे 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा संघ अडचणीमध्ये सापडेल की काय. परंतु त्यानंतर लागू आपण पाहतोय राज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर राजन आणि महेंद्रने का बॅटिंग केली आहे. दोघांनी एकदम पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि हा सामना 22 बॉल मध्ये संपून टाकलाय. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, 22 बॉल मध्ये संपूनच टाकली मॅच. आणि मॅचचा हिरो अगदी आपण पाहतोय म्हणजे राजन यांनी चांगली सुरुवात केली, बॅटिंग तर चांगली केली होती, परंतु 6 मध्ये 19 बनवायच्या होत्या तेव्हा प्रेशर संपूर्ण बॅटर वरती होता. प्रेशर न घेता महेंद्र मैदानाच्या आतमध्ये थांबले आणि अगदी आपण पाहतोय आपल्या संघाला मॅच विनिंग करून दिली. 4 बॉल मध्ये अगदी आपण पाहतोय अगदी 19 धावा काय 22 धावा बनवल्या आणि ते ठरलेत या मॅचचे हिरो. येस, महेंद्रने इन्व्हाइट करूत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपण